या विद्यापीठाचा मॅन्डेट जे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन, संशोधन आणि विस्तार कार्य आहे. आणि ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फार मोठं भरीव कार्य केलेलं आहे. हे जे आम्ही तंत्रज्ञान किंवा व्हरायटी जे काढलेलं आहे, बीजोत्पादन केलेलं असेल, तर हे शेतकऱ्यापर्यंत कसं पोचता येईल याच्यासाठी आम्हाला एक्सटेन्शन कार्याची फार जरूरत आहे. हे करत असताना नाबार्ड या संस्थेनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पूर्ण अर्थसहाय्य देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तयार करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्याची सुरुवात आहे. हे करत असताना जे कार्य आम्ही केलेलं आहे, जे तंत्रज्ञान डेव्हलप केलं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, या व्हिडिओद्वारे हे शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचेल अशी मी त्याच्यामध्ये अपेक्षा करतो. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्यान विद्या विभागामध्ये कांदा साठवण संशोधन योजनेअंतर्गत कांदा पीक उत्पादन वाढ, नवीन जातींची निर्मिती, कीड आणि रोग नियंत्रण आणि कांदा साठवण याबाबत संशोधन केलं जातं. या योजनेमधून फुले समर्थ, फुले सफेद आणि फुले सुवर्णा हे कांद्याचे नवीन वाण विकसित केलेले आहेत. शेतकऱ्यांना कांदा उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि कांदा साठवणीबाबतचे तंत्रज्ञान याबाबत अनेक शिफारशी या योजनेतून दिलेल्या आहेत. मानवी आहारात कांद्याचा सर्रास उपयोग केला जातो. भाज्यांचा घट्टपणा आणि चव वाढवण्याबरोबरच कांद्यामधून काही औषधी तत्त्व देखील आपल्याला मिळतात. मसाले, केचप, सॉस इत्यादी टिकाऊ पदार्थात कांद्याचा वापर आवर्जून केला जातो. पांढऱ्या कांद्यापासून वाळलेले काप आणि पावडर बनवतात, ज्याला परदेशात चांगली मागणी आहे. देशाची कांद्याची गरज भागवून आखाती आणि काही आशियाई देशात कांदा निर्यात करण्याची आपल्या देशाची क्षमता आहे. कांदा हे पीक मुख्यतः थंड आणि कोरड्या हवामानात चांगलं येतं. कांदा बियांची चांगली उगवण होण्यासाठी 10 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. कांद्याच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचे 15 ते 20 अंश सेंटीग्रेड आणि दिवसाचे 25 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान आणि 11 ते 12 तास स्वच्छ सूर्यप्रकाश तसंच 70 ते 75% आर्द्रता मिळाल्यास कांदा पिकाची वाढ उत्तम होते. कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर 1.5 महिन्याने तापमान 10 अंश सेंटीग्रेडच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे जास्त येतात. जमिनीची निवड. कांद्यासाठी जमीन उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम, भुसभुशीत आणि सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असावी. जमिनीचा सामू 7 ते 7.5 असावा. चोपण, चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत कांदा लागवड शक्यतो टाळावी, कारण अशा जमिनीत कांदा पोसत नाही आणि चांगला उठावदार रंग येत नाही. लागवडीचा हंगाम. महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड खरीप, रांगडा आणि रब्बी म्हणजेच उन्हाळी या तिन्ही हंगामात करतात. खरीप हंगामासाठी मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात रोपांची लागवड करावी. रांगडा हंगामासाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात बी पेरून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागवड करावी. उन्हाळी कांदा लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करून रोपांची पुनर्लागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये करावी. सुधारित जाती. बाजारपेठेच्या दृष्टीने हंगामनिहाय सुधारित वाणांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या जातीची वैशिष्ट्य म्हणजे कांदा आकाराने गोलाकार असावा, बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा, आकार मध्यम म्हणजेच जाडी 4.5 ते 5 सेंटीमीटर असावी, लाल, गुलाबी, विटकरी, पांढरा इत्यादी रंगाची चकाकी साठवणीत चांगली टिकून राहावी. कांद्याची मान बारीक असावी आणि मांसल पापुद्रे गोलाकार आणि एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत.
कांदा चवीला तिखट किंवा मध्यम तिखट असावा, परंतु त्याला उग्र वास नसावा. कांदा आडवा कापला तर त्यात एकच डोळा असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादकता हेक्टरी कमीत कमी 30 ते 35 टन असावी. काढणीसाठी सर्व कांदे एकाच वेळी तयार व्हावेत. साठवणीत कांदा चांगला टिकून राहावा, त्याला कोंब येऊ नयेत, तसंच वजनातील घट कमी असावी. पावडर किंवा काप करून सुकवण्यासाठी कांद्यामध्ये विद्राव्य घनपदार्थ 18% जास्त असावेत. या जातीचा रंग पांढरा असावा, म्हणजे पावडर किंवा काप चांगल्या दर्जाचे आणि रंगाचे तयार होतात. लागवडीचे वेगवेगळे हंगाम, बाजारपेठेची मागणी आणि प्रक्रिया उद्योगास लागणाऱ्या विशिष्ट जाती या बाबी लक्षात घेऊन लागवडीसाठी योग्य त्या सुधारित वाणाची शेतकऱ्यांनी निवड करावी. खरीप हंगामातील जाती. महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी N53 ही जात लोकप्रिय आहे. या जातीचे कांदे गोलाकार, थोडे चपटे असतात. रंग जांभळट लाल असतो आणि चव तिखट असते. कांद्याची काढणी लागवडीपासून 100 ते 120 दिवसात होते आणि हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते. बसवंत 780 या जातीचे कांदे गोलाकार असून शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. रंग आकर्षक लाल असून तो काढणीनंतर 3 ते 4 महिने चांगला टिकून राहतो. या वाणामध्ये डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण खूपच कमी असते. लागवडीपासून 100 ते 110 दिवसात कांदा काढणीला येतो. हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते. दक्षिणेकडील राज्यात या कांद्यांना चांगला उठाव असतो. शेतकऱ्यांची फुले समर्थ या कांद्याच्या वाणास भरपूर मागणी असते. या वाणाच्या कांद्यांची मान नैसर्गिकपणे पडते. कांद्याची मान बारीक असून लागवडीनंतर 80 ते 90 दिवसात, म्हणजेच इतर वाणांच्या तुलनेत 10 ते 15 दिवस काढणीसाठी लवकर तयार होतो. कांदे उभट गोल असून रंग चकाकीदार गर्द लाल असतो. हा कांदा साठवणीत 2 ते 3 महिने चांगला टिकून राहतो. याचे खरीप हंगामात हेक्टरी 25 ते 28 टन आणि रांगडा हंगामात हेक्टरी 40 टन उत्पादन मिळते. रब्बी हंगामासाठी सुधारित जाती. महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी N2-4-1 ही अतिशय लोकप्रिय जात आहे. या जातीचे कांदे गोलाकार आणि मध्यम असतात. रंग विटकरी असून चव तिखट असते. या जातीची साठवण क्षमता अत्यंत चांगली आहे. साठवणीत कांद्यावर एक प्रकारची चकाकी येते आणि 5 ते 6 महिने कांदे चांगले टिकतात. विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 13-14% असते. लागवडीनंतर कांदे 125 ते 135 दिवसात काढणीला येतात. हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते. ही जात जांभळा करपा या रोगाला आणि फुलकिड्यांना कमी प्रमाणात बळी पडते. फुले सफेद या जातीचे कांदे मध्यम आकाराने गोल असून पांढरे शुभ्र चमकदार असतात. विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 13 ते 14% असते. निर्जलीकरण करून कांद्याच्या चकत्या तसंच पावडर तयार करण्यासाठी ही जात चांगली आहे. साठवण क्षमता 2 ते 3 महिने असते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 टन उत्पादन मिळते. फुले सुवर्णा ही कांद्याची जात पिवळ्या रंगाची असून विटकरी छटा असणारी आहे. ही जात युरोपीय देशात निर्यातीसाठी अगदी योग्य आहे. या जातीचे कांदे गोलाकार मध्यम तिखट असतात. ही जात लागवडीपासून 110 दिवसात तयार होते आणि कांद्याचे हेक्टरी 23 ते 25 टन उत्पादन मिळते. रांगडा हंगामासाठीच्या जाती.
रांगडा हंगामासाठी कांद्याची जात ही डेंगळे न येणारी, जोड कांद्याचे प्रमाण कमी असणारी, कांद्याचा रंग लाल अथवा फिकट गुलाबी असणारी आणि कांद्याची साठवण चांगली असणारी आवश्यक आहे. रांगडा हंगामासाठी कांद्याच्या फुले समर्थ, बसवंत 780 आणि N2-4-1 या वाणांची निवड करावी. कांदा बियाणे खरेदी आणि बीज प्रक्रिया. कांद्याच्या लागवडीचा हंगाम कोणताही असो, परंतु कांदा बियाणे खरेदी शक्यतो मे-जून महिन्यातच करावी. कांदा बी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात तयार होते. बियाणे खरेदी करताना 15 महिन्यापेक्षा जास्त साठवणीचे जुने बियाणे खरेदी करू नये, कारण अशा बियाणांची उगवण क्षमता कमी असते. कांदा लागवडीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे पुरेसे होते. बीज प्रक्रिया म्हणून कांदा बियाणे पेरणीपूर्वी 2 ग्रॅम कार्बेंडेझिम प्रति किलो बियाणाला चांगलं चोळून घ्यावं. त्यामुळे रोप उगवल्यानंतर त्याचे मर रोगापासून संरक्षण होते. रोपं तयार करणे. निरोगी कांदा रोपं तयार करण्यासाठी रोपं नेहमी गादी वाफ्यावर तयार करावीत. गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. रोपं कुजणं अथवा मर होत नाही. मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन रोपांच्या गाठी लवकर तयार होतात. रोपं तयार करण्यासाठी गादी वाफे 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे तयार करावेत. वाफ्याची गादी भुसभुशीत असावी. गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात 2 घमेली चांगले कुजलेले शेणखत, 100 ग्रॅम मिश्र खत आणि 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड पावडर मातीत मिसळावी. रुंदीशी समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 1.5 सेंटीमीटर खोलीच्या रेषा पाडून त्यात बी पातळ पेरून मातीनं झाकून घ्यावं. रोप उगवेपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी बेतानं झारीनं पाणी द्यावं. त्यानंतर 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. रोपामध्ये तण उगवले तर तणांची निंदणी करावी. रोप 15 ते 21 दिवसाचे झाले की खुरप्याने काकरी पाडून प्रतिवाफा 30 ते 50 ग्रॅम युरिया टाकून मातीने झाकावे आणि लगेचच पाणी द्यावे. रोपांना चांगली गाठ तयार झाली म्हणजे रोपांची पुनर्लागण करावी. सर्वसाधारणपणे ही रोपं 7 ते 8 आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. रोपं उपटण्यापूर्वी हलकं पाणी देऊन रोपं उपटावीत, म्हणजे मुळांना इजा होत नाही. रोप उपटल्यानंतर त्याच्या योग्य आकारमानाच्या जुड्या बांधून घ्याव्यात. लागवडीपूर्वी रोप उपटल्यानंतर त्यांच्या पानाचा शेंड्याकडील 1/3 भाग कापून टाकावा. शेंडे छाटलेले रोप लागवडीपूर्वी 10 लिटर पाण्यात 10 मिलीलिटर कार्बोसल्फान आणि 10 ग्रॅम कार्बेंडेझिम मिसळून त्यात बुडवावं आणि नंतर लागवड करावी. पूर्व मशागत आणि लागवड. कांदा जमिनीच्या वरील थरात पोसत असल्यामुळे आणि कांद्याची मुळे जमिनीत फार खोल जात नसल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. त्यासाठी जमिनीची 25 ते 30 सेंटीमीटर खोलीची नांगरट करावी. ढेकळे असतील तर ती फोडून घ्यावीत. हरळीच्या काशा आणि लव्हाळ्याच्या गाठी असतील तर त्या वेचून घेऊन नंतर कुळवाने उभ्या आणि आडव्या 2 पाळ्या माराव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 टन जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. लागवडीसाठी जमिनीच्या उतारानुसार योग्य आकारमानाचे वाफे खरीप हंगामात सरी वरंबा पद्धतीचे आणि रब्बी हंगामात सपाट वाफे तयार करावेत. खरीप हंगामाची लागवड सरी वरंबा पद्धतीत पाणी देऊन ओल्यात करावी.
रब्बी हंगामात रोपांची कोरडी लागवड अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरते. रोपांची लागवड करताना 2 ओळीत 15 सेंटीमीटर आणि 2 रोपात 10 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. अशा प्रकारे लागवड केल्याने एकसारखे मध्यम आकाराचे कांदे तयार होतात. आंतरमशागत आणि तणनाशकांचा वापर. कांदा लागवडीनंतर मुळे वाढू लागण्यापूर्वीच तणांचा जोर वाढतो. पिकातील तण काढून खुरपणी करून हवा खेळती ठेवल्यास कांदा चांगला पोसतो. कांदा लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 3 खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवलं पाहिजे. खुरपणीसाठी मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. खुरपणी वेळीच केली नाही तर कांदा पिकाचे 100% नुकसान होते. तसंच खुरपणी उशिरा केली तर 40 ते 50% नुकसान होते. तणांचा वाढता उपद्रव, लागवडीचे अंतर, पानांचा ठिसूळपणा तसंच मजुरीचा वाढता खर्च कमी करण्यासाठी कांदा पिकात तणनाशकांचा वापर करणं फायदेशीर असतं. कांद्यामध्ये लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी दुसऱ्या पाण्याच्या अगोदर ऑक्झिफ्लोरोफेन 23.5 EC 12.5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवडीनंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी. म्हणजे कांदा पीक लागवडीपासून 30 दिवस तणविरहित राहतं. तणनाशक फवारताना आपल्या पायाचे ठसे फवारलेल्या भागावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. या तंत्रामुळे कांदा पिकातील एक खुरपणी कमी होते आणि हेक्टरी 10,000 रुपये उत्पादन खर्चात बचत होते. कांद्यामध्ये 2,4-D अथवा ग्लायफोसेट या तणनाशकांचा वापर करू नये. खत व्यवस्थापन. खत हे पिकाचे अन्न आहे. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी कांदा पिकास भर खत म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी 20 टन द्यावं. तसंच वरखते म्हणून रासायनिक खतांची मात्रा हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यामध्ये लागवडीच्या वेळेस 50 किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी. उरलेली हेक्टरी 50 किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर 30 आणि 45 दिवसांनी समान हप्त्यात विभागून द्यावी. माती परीक्षणानुसार खतं देणं फायदेशीर असतं, म्हणून कांदा लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावं. कांदा लागवडीनंतर 60 दिवसांनी कुठलंही रासायनिक खत देऊ नये. जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल आणि ती मातीतून द्यावयाची असतील तर ती शेणखताबरोबर द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देण्यासाठी लागवडीनंतर 45 आणि 60 दिवसांनी फवारणी करावी. पाणी व्यवस्थापन. कांद्याच्या रोपांनी मुळं धरल्यानंतर सुरुवातीच्या काळात कांद्याला पाणी कमी लागतं. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरजही वाढते. पुनर्लागणीनंतर 60 ते 110 दिवस पाणी पुरवठा नियमित केला पाहिजे. खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास गरजेनुसार पाणी द्यावे. रांगडा हंगामात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे आणि उन्हाळी हंगामात 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्यात खंड पडल्यास कांदा पोसत नाही. तसंच जोड कांद्याचे प्रमाण वाढते. पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. या पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा 30 ते 35% पाण्याची बचत होते. त्याचप्रमाणे उत्पादनात 20 ते 30% वाढ होते. ठिबक सिंचनातून
विद्राव्य खतांचा वापर करणं सोयीस्कर ठरतं. त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होते. कांद्याची वाढ पूर्ण होऊन माना पडू लागल्यानंतर 10 ते 15 दिवस काढणी अगोदर पाणी देणं बंद करावं. त्यामुळे कांद्याच्या पातीतील रस कांद्यात उतरून कांदा घट्ट होतो आणि पापुद्रा सुकून काढणीच्या वेळी कांद्याला इजा होत नाही. तसंच कांदा काढणीनंतर त्याला लगेच कोंब फुटत नाहीत. अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन केल्यास असा कांदा साठवणीत चांगला टिकून राहतो. पिकांची फेरपालट. कांदा पिकामध्ये पीक फेरपालट करणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण त्यामुळं जे आहे तर जमिनीचा पोत सुधारतो. त्याचप्रमाणे कीड आणि रोगांचं प्रजनन तंत्र जे आहे तर हे तुटतं. आणि त्यासाठी खरीप हंगामामध्ये बाजरीचं पीक घेतलं आणि रब्बी हंगामामध्ये जर कांदा लावला, अथवा खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं आणि रब्बी हंगामामध्ये जर आपण कांदा लावला, किंवा खरीप हंगामामध्ये बटाट्याचं पीक घेतलं आणि रब्बी हंगामामध्ये जर आपण कांदा लावला, तर अशा पीक पद्धतीमुळं जे आहे तर कांद्याचं उत्पादन जे आहे तर भरघोस आणि चांगलं मिळतं. पीक फेरपालट करताना खरीपात बाजरी, ॲस्टर, झेंडू किंवा बटाटा घेऊन नंतर कांदा घेणं आवश्यक आहे. खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये कांदा, तसंच खरीपात कांदा आणि रब्बीत बटाटा ही पद्धत देखील अत्यंत फायदेशीर आहे. कांदा पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण. कांदा पिकावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी कीड आणि रोगांचा उपद्रव हा प्रमुख घटक आहे. महाराष्ट्रातील हवामान अनेक रोगांना आणि किडींना पोषक आहे. खरीप हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे खरीपात 50 ते 80% आणि रब्बी हंगामात कांद्याचे 15 ते 20% नुकसान होते. कांदा पिकावर प्रामुख्याने फूलकीड या किडीचा आणि जांभळा करपा, तपकिरी करपा, काळा करपा या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. करपा रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात ढगाळ हवामानामुळे जास्त असतो. या रोगाची सुरुवात फूलकिड्याने पातीवर केलेल्या जखमेमुळे होते. ही कीड पातीतून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पानावर बारीक ठिपके दिसतात. यालाच टाका पडला असंही म्हणतात. या ठिपक्यांवर पाणी किंवा दव साठून राहतं आणि बुरशीला पोषक वातावरण तयार होऊन करपा रोगाची लागण होते. कांदा पिकावरील करपा आणि फूलकिडीच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 75% WP 25 ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम 40% WP 10 ग्रॅम हे रोगनाशक आणि कीडनाशक कार्बोसल्फान 25% EC 10 मिलीलिटर किंवा डायमेथोएट 30% EC 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून यामध्ये औषधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी चिकट द्राव 10 मिलीलिटर टाकून फवारणी आलटून पालटून दर 15 दिवसांच्या अंतरानं करावी. म्हणजे कांदा पिकावरील कीड आणि रोगांचं चांगलं नियंत्रण होतं आणि उत्पादनात वाढ होते. कांदा काढणी आणि सुकवणे. कांदा पक्व होऊ लागला की नवीन पाने यायची थांबतात आणि पानातील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. कांद्याचा मानेचा भाग मऊ होतो आणि पाने पिवळसर होऊन जमिनीवर पडतात. यालाच माना पडणे असं म्हणतात. माना पडायला सुरुवात झाल्यानंतर पाणी देऊ नये. सर्वसाधारण 50% कांद्याच्या माना पडल्या की कांदा काढणीस तयार होतो. यावेळी कांदा पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येतात. मानेची जाडी कमी होते. 20% कांदा पाने हिरवी असताना कांदा उपटून काढावा, अन्यथा मान जास्त वाळली तर कांदा उपटताना तुटते. जमीन घट्ट नसेल तर कांदा हातानेच सहज उपटता येतो, अन्यथा कांदा कुदळीने काढावा लागतो. रब्बी कांद्यामध्ये कांदा पक्वतेची लक्षणं ठळकपणे आढळून येतात.
परंतु खरीप कांद्यामध्ये माना पडतातच असं नाही. खरीप कांदा लागवडीनंतर 100 ते 110 दिवसात काढणीसाठी तयार होतो. कांदा काढताना एक ओळ काढली की दुसऱ्या ओळीतील कांद्याच्या पातीने कांदे झाकून पात सुकण्यासाठी शेतातच 4 ते 5 दिवस ठेवावेत. या काळात कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो. माना वाळून कांदा घट्ट होतो. यानंतर कांद्याची पात 3 ते 4 सेंटीमीटर ठेवून पीळ देऊन कापावी. अशा प्रकारे लांब मान ठेवून पात कापली तर रोग जंतूंचा शिरकाव होत नाही आणि कांदा साठवणीत चांगला टिकतो. कापणी केल्यानंतर कांदा सावलीत 10 ते 15 दिवस सुकवावा. कांदा सुकल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी. प्रथम त्यातून जोड कांदे, कोंबलेले कांदे आणि चिंगळी कांदे निवडून वेगळे करावेत. कांद्याची 3 प्रकारात प्रतवारी करावी. यामध्ये 6 सेंटीमीटर व्यास आणि वरचे मोठे कांदे म्हणून वेगळे करावेत. 4 ते 6 सेंटीमीटर व्यासाचे मध्यम कांदे आणि 2 ते 4 सेंटीमीटर व्यासाचे लहान कांदे अशा प्रकारे प्रतवारी करावी. प्रतवारीनंतर कांदा साठवणगृहात ठेवावा अथवा बाजारात चांगली मागणी असेल तर विक्रीसाठी कांद्याचे 40 किलोचे पॅकिंग करावे. त्यासाठी पातळ विणीच्या जाळीदार गोण्या अथवा बारीक विणीच्या नायलॉनच्या पिशव्या वापराव्यात. निर्यातीसाठी 10 ते 25 किलो कांद्याचे लहान पॅकिंग करावे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कांदा संशोधन केंद्र यांच्यामार्फत बसवंत 780 फुले समर्थ या वाणाचा माझ्या शेतात वापर केल्यामुळे अधिकचं उत्पन्न मिळालं. त्याचप्रमाणे संशोधन केंद्रातून पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि कीड रोग याबद्दलची अधिकची माहिती मिळाल्यामुळे योग्य किडीचं आणि रोगाचं नियंत्रण झाल्यामुळे मला माझ्या शेतात जास्तीचा नफा मला मिळालेला आहे. तरी अशा प्रकारे जर आपण सुधारित तंत्राचा अवलंब करून जर कांदा लागवड केली तर आपल्याला खरीप हंगामामध्ये सरासरी 15 ते 20 टन, रांगडा हंगामामध्ये 20 ते 25 टन आणि रब्बी हंगामामध्ये 30 ते 35 टन प्रति हेक्टर कांद्याचं उत्पादन मिळू शकतं. आणि त्यामुळं शेतकरी बंधूंनी या सुधारित तंत्राचा अवलंब करून भविष्यामध्ये चांगलं दर्जेदार आणि किफायतशीर कांद्याचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही जी माहिती आहे ही त्यांना निश्चितच फार उपयुक्त अशी ठरणारी आहे. कांदा पिकाबाबत आपली काहीही अडचण किंवा समस्या असल्यास कांदा पैदासकार, कांदा साठवण संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असा आहे 02426 2432 आणि 2433 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही ग्रामीण विकास व समृद्धीकरिता कार्य करणारी भारतातील एकमेव शिखर बँक आहे. राष्ट्रीय बँक नाबार्ड शेतीच्या उत्पादन क्षेत्रात संशोधन करून प्रत्येक पिकाची वाढीव उत्पादकता, लागत खर्चात काटकसर, शेतकऱ्यांना मिळणारा योग्य दर या विषयावर विकासात्मक कार्य करते आहे. नाबार्डच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञामार्फत यामध्ये सखोल अभ्यास करून विषयाची रीतसर मांडणी करण्यात आलेली आहे. नाबार्डतर्फे माझी अपेक्षा आहे की हा माहितीपट आपणाला नक्कीच आवडेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.